काल एक फूड इन्स्पेक्टर आहेत किशोर भाविस्कर नावाचे. त्यांनी या एरंडोल शहरात 4-5 ठिकाणी रेड मारण्याच्या बहाण्याने आमच्या साध्या टपरीधारकांकडून 20,000, 10,000 अशा प्रकारची खंडणी ते इथून घेऊन गेले आणि काही विनाकारण 2-4 दुकानांवरती त्यांनी चुकीचे कारणं दाखवून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो होतो. परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही. गेल्या 4 तासापासून मी इथे गुन्हा दाखल करण्यासाठी इथे बसलेलो होतो. परंतु इथले पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन लावून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, पण वरिष्ठांकडून सुद्धा उडवाउडीची उत्तरं त्यांना देण्यात आली आणि मला इथे 4.5 तास बसावं लागलं. शेवटी आमचे असंख्य सहकारी इथे जमा झाले. त्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन केल्यानंतर तेव्हा कुठे प्रशासनाला इथे बाजार फुटला आणि त्यानंतर आता या रात्रीच्या 10:30 वाजता त्यांनी त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल केलाय. माझा एक सवाल असा आहे, की या अधिकाऱ्याला वाचवतोय तरी कोण? आणि कोणाच्या दबावाखाली ही यंत्रणा काम करते? काल सुद्धा इथे असं सांगितलं गेलं, जेव्हा अधिकाऱ्याला मी फोन केला, तेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हटलं, "बाबा ते गरीब लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करू नका. जे सत्य असेल ते करा." परंतु त्या अधिकाऱ्याने माझ्या फोन नंतर त्या संबंधित माझ्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना असं सांगितलं, की तुमच्या आमदाराचा फोन आला म्हणून मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करतोय. मला संबंधित एखाद्या XYZ व्यक्तीचा, त्या व्यक्तीचं नाव मी आता इथे तुमच्या मीडियासमोर घेऊ शकत नाही. अशा व्यक्तीचा जर मला फोन आला असता, तर मी तुमच्यावरती गुन्हे दाखल केले नसते. तर माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करणारी ही व्यक्ती कोण आणि ती व्यक्ती का हस्तक्षेप करते हा प्रश्न मला पडला. सत्ताधारी आमदार असताना या ठिकाणी 4 ते 4.5 तास या साऱ्या प्रकरणासाठी बसावं लागलं. पॉलिटिकल प्रेशरची जी चर्चा आता पदाधिकारी केलेली आहे, तर नेमकं कोण असू शकतं? सत्ताधारीच असतील ना, दुसरं कोण असणार? दादा काल जी कारवाई झाली त्याच्यामध्ये किरकोळ जप्त केला होता, तो जप्त केला की टाकला गेला हा पण एक विषय आहे ना. आता जो गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्याला सुद्धा अशाच प्रकारची धमकी देण्यात आली, की तू एक तर मला 20,000 रुपये दे, किंवा आम्ही तुझ्याकडे गुटख्याचे पाकिट आणलेले आहेत, हे तुझ्या दुकानात ठेवतो आणि तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करतो, अशी त्याला धमकी देऊनच 20,000 रुपये नेले. आणि म्हणून त्याने मला सांगितलं, म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आज इथे आलो होतो माझ्या संबंधित सहकार्याला घेऊन. तसेच कालचे त्यांचे ते प्रमाण किती आहे? 2,000 रुपये गुणाचं काय दाखवलंय, गुणाचं 5,000 रुपयाचं दाखवलेलं आहे. पण या एरंडोल शहरामध्ये जो व्यक्ती गुटख्याच्या ट्रका उतरवतो, त्याचं नाव मी पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे, तरी देखील त्याच्यावरती कारवाई होत नाही. काल इथे महात्मा फुले पुतळ्याजवळती अक्षय तृतीयेच्या दिवशी गावठी कट्ट्यांची फायरिंग करण्यात आली. ते लोक आजपर्यंत यांना सापडत नाहीये. असंख्य गोष्टी या शहरामध्ये गावठी कट्टे कमीत कमी 400 ते 500 मुलांकडे सापडतील. मी वेळोवेळी 6 महिन्यापासून पोलीस प्रशासनाला सांगतोय, की अशी परिस्थिती आपल्या शहरात आहे, तुम्ही यांच्यावरती कारवाई करा. परंतु हे आपलं डिपार्टमेंट अजूनपर्यंत यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई यांनी केलेली नाही. या साऱ्या प्रक्रियेमध्ये पोलीस निरीक्षकांनी अरेरावी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. वस्तुस्थिती काय? अरेरावी तसं म्हणता येणार नाही. फक्त त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या या प्रक्रियेमध्ये माझ्या मते अकारण त्यांनी वेळ लावलेला आहे. माझ्या मते त्यांच्यावरती कोणाचं तरी प्रेशर असावं म्हणून त्यांनी हा वेळ लावलेला आहे. सर, अनावश्यक प्रेशर यामध्ये आज एरंडोल पोलीस स्टेशन येथे सन्मान्य आमदार महोदय या ठिकाणी आले होते. तर सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद होती. तर घटनेची शहानिशा करून आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबद्दल जास्त म्हणजे काही सांगता येणार नाही, परंतु जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी यांनी गुटख्याची रेड करू नये माझ्यावर एका फिर्यादीवरती, म्हणून फिर्यादीकडे पैसे मागितले अशा स्वरूपाची फिर्यादी दिली आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आहेत त्याच्यामध्ये गजानन माधवराव महाजन यांनी फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दिलेला आहे. याच्यामध्ये BNS 308-7 तसेच
3-5 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. अ, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.